नमस्कार. 16 ऑगस्टच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 7758804849. आज 16 ऑगस्ट सोमवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावल शहरात कानबाई उत्सवाची सांगता. सोमवारी घराघरात केले विसर्जन. चुंचाळे येथे कानबाई मातेला भक्तिमय वातावरणातून दिला निरोप. कोरोना प्रतिबंधक लस 100% घेणारे राजोरा हे जिल्ह्यातील ठरले पहिले गाव. जिल्हा परिषद अध्यक्षांकडून कौतुक. यावल येथे कोविशिल्ड लसचा डोस घेण्याकरिता प्रचंड उमळली गर्दी. नियमित डोस उपलब्ध होत नसल्याने अडचण. यावल तहसील कार्यालयात राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील धनादेश आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते वितरण. यावल शहरातील टायगर ग्रुपकडून स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आदिवासी पाड्यावर केला साजरा. गरजूंना वाटले खाऊ. आरोग्य सेवकाकडून आदिवासी पाडा आसराबारी येथे वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचं वाटप. जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील यांची सांगवी खुर्द ग्रामपंचायतीला भेट. ग्रामपंचायतच्या लोकप्रतिनिधींशी केली चर्चा. यावल येथे आदिवासी विकास विभागाकडून खावटी अनुदान योजनेअंतर्गत अन्नधान्याचे किट नगराध्यक्ष नौशाद मुबारक तळवी यांच्या हस्ते वितरण. अंजाळे गावात स्वातंत्र्य दिनानिमित्त आजी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचा केला गौरव. इचखेडा येथे आमदार सौभाग्यवती लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन. यावल शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त सातपुडा वाल्मिकी मेहतर समाज बहुउद्देशीय संस्थेकडून वृक्षरोपण. मालोद येथील जीर्ण झालेली पाण्याची टाकी दुरुस्त करण्याची हिंदवी स्वराज्य सेनेची मागणी. कोरपावली गावाचे जावई शहीद मेजर अब्दुल गनी पटेल यांच्या प्रतिमेचं गावात अनावरण. डोनगाव ग्रामपंचायतीत सैनिकाच्या आईच्या हस्ते केले ध्वजारोहण. तर यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आदिवासी एकता परिषदचे उपोषण. गैरव्यवहाराचा केला आरोप. तर या प्रकरणात कुठलाच गैरव्यवहार झाला नसल्याचे गृहपाल DB पाटील यांचे स्पष्टीकरण. आनंदाची बातमी, आनंदाची बातमी, आनंदाची बातमी. आपणास कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की यावल शहरात बालरोग तज्ञ डॉक्टर दीपक चौधरी यांचे लहान मुलांचा दवाखाना समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल सुरू झाले आहे. मुले म्हणजे देवाघरची फुले, मुले म्हणजे प्रसन्नतेचा झरा. आपल्या हसऱ्या बाळाच्या वेदना एक आईच समजू शकते. त्यामुळे आपल्या लहान बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या सेवेत सुरू झाले आहे समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल. डॉक्टर दीपक प्रकाश चौधरी MD बालरोग तज्ञ, नवजात शिशु व बालरोग तज्ञ. निरोगी गुटगुटीत बाळ, घरात आनंदाचे झाड. बाळाच्या सुदृढ आणि निरोगी वाढीसाठी समर्थ चिल्ड्रन हॉस्पिटल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज सोमवार 16 ऑगस्ट रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या 2 महिन्यापासून यावल शहर व तालुक्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा पूर्णपणे ओसरला असून रुग्णसंख्या 0 आहे. मात्र आगामी काळात कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचे संकेत प्रशासनाकडून वर्तवण्यात आले आहेत. तेव्हा तिसऱ्या लाटेमध्ये आपण व आपलं कुटुंब कोरोनापासून कसं सुरक्षित राहील यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. शहरात सालाबादाप्रमाणे कानबाई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात विविध कुटुंबात पारंपरिक पद्धतीने कानबाईची रविवारी स्थापना करण्यात आली होती व सोमवारी घरातच धार्मिक विधी पार पाडत विसर्जन करण्यात आलं. खानदेशात श्रावण मासात कानबाई उत्सव हा दरवर्षी साजरा केला जातो. गेल्या वर्षापासून कोरोना संकट असल्याने या उत्सवावर मर्यादा आली आहे. मात्र घरोघरी पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जात आहे. यंदा देखील शहरात विविध कुटुंबांनी घरोघरी रविवारी कानबाईची स्थापना केली व सोमवारी घरातच मोठ्या उत्साहात धार्मिक विधी पार पाडत कानबाईला निरोप दिला. यावल शहरात सोनवणे कुटुंबाची कानबाई स्थापनेची परंपरा यावर्षी देखील त्यांनी कायम राखली. रविवारी
स्वयंप्रकाश सोनवणे, रवींद्र सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या घरात कानबाईची स्थापना केली व सोमवारी कोरोना संकट टळू दे असं कानबाईकडे साकडे घालत मोठ्या उत्साहात कानबाईला निरोप देण्यात आला. मिरवणूक न काढता घरीच विसर्जन करण्यात आलं. अनाथनाथे अंबे करुणा निस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देव जय देव जय देव जय देव मला निघालता जागा पाहिजे ना रे. जय देव जय देव आरती टोपी घालायची, टोपी नाही घातली. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्वाचं भव्य दिव्य दालन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या, निसर्गरम्य, आरोग्यदायी व हवेशीर शांत परिसर तसेच स्वतंत्र व प्रशस्त इमारत, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य प्रशस्त मैदान तसेच स्कूल बस सेवा उपलब्ध, पिण्यासाठी RO चे शुद्ध पाणी, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक सहल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित अनुभवी व मेहनती अध्यापक वर्ग इत्यादी सुविधा असलेली एकमेव भव्य शाळा म्हणजे आपली सरदार वल्लभभाई पटेल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. तालुक्यातील चुंचाळे येथे खानदेशची कुलस्वामिनी कानबाई मातेचा उत्सव सालाबादाप्रमाणे मोठ्या भक्तिमय आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. भजने भारुडे सादर करून गावात धार्मिक वातावरणाची निर्मिती झाली होती. चुंचाळे तालुका यावल येथे दरवर्षी कानबाई उत्सव हा साजरा केला जातो. गावातील नथू दौलत पाटील, उत्तम चैत्राम पाटील, निंबाशंकर पाटील, नारायण लक्ष्मण नेवे, मधुकर दोधू सावळे या 5 कुटुंबांकडे कानबाई मातेची स्थापना करण्यात आली होती. स्थापनेच्या रात्री व दुसऱ्या दिवशी गावातील श्री समर्थ वासुदेव बाबा भजनी मंडळ यांच्याकडून भजन भारूड सादर करण्यात आले होते व त्यांनीच भजन भारूड सादर करीत कानबाई मातेला गावाबाहेर आणले व महिला पुरुष अबालवृद्ध यांनी एकत्र येत वाजत गाजत कानबाईला गावात विहिरीजवळ आणले व तिथे विधिवत पूजा करून पाण्यात विसर्जित करण्यात आले. यावेळी अरुण कोळी, देवचंद कोळी, सुपडू सदानशिव, वाय पाटील, किशोर नेवे, दत्तू नेवे, आबा राजपूत, दारासिंग राजपूत, गोकुळ कोळीसह महिला उपस्थित होत्या.
मोडीले नारळ बरल्या पाटी मोडीले नारळ बरल्या पाटी एवढे नारळ कोणासाठी एवढे नारळ कोणासाठी एवढे नारळ माझ्या कानबाईसाठी एवढे नारळ. नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात नर्सरी, KG1 आणि KG2 या वर्गांना ऑनलाईन शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे. या ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांसाठी दररोज पालकांच्या व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओद्वारे शिक्षण दिले जाते. हे शिक्षण ॲक्टिव्हिटी आणि चित्ररूप असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते सहज समजण्यास मदत होते आणि विद्यार्थीही त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. तसेच मॉडर्न स्कूलमध्ये शिक्षक भरतीसुद्धा सुरू आहे. जे उमेदवार DED, BEd, मॉन्टेसरी झाले असतील अशा इच्छुक उमेदवारांनी त्याचप्रमाणे ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश ऑनलाईन शिक्षणासाठी घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, फैजपूर रोड, पेट्रोल पंपच्या मागे त्वरित संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 9890434493, 8329565960, 8668544419. धन्यवाद. तालुक्यातील राजोरा हे गाव जळगाव जिल्ह्यामध्ये पहिले 100% कोविड लसीकरण झालेले गाव ठरले आहे. रविवारी गावात विशेष लसीकरण मोहीम राबवून 100% पात्र लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तेव्हा या गावात जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सौभाग्यवती रंजनाताई पाटील यांनी भेट देऊन आरोग्य केंद्राचे पथक आणि गावकऱ्यांचे कौतुक केले. गेल्या 1.5 वर्षापासून संपूर्ण देशात, राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले. अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. कोरोना संकटापासून जर काही थोडाफार बचाव करायचा असेल व आपली स्वतःची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर त्यासाठी लस निर्मिती करण्यात आली व देशात आणि महाराष्ट्रात लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र मध्यंतरी अफवांचे पीक पेरले गेले आणि लसीकरणाचा वेग मंदावला. तेव्हा प्रशासकीय पातळीवर लस घेण्यासाठी जनजागृती करण्यात आली आणि काही प्रमाणावर पुन्हा लसीकरण रुळावर आले. तर ग्रामीण भागात उशिराने लसीकरण सुरू झाले. असे असले तरी यावल तालुक्यातील राजोरा या गावात एप्रिलपासून सुरू करण्यात आलेले लसीकरण ऑगस्टपर्यंत चालले व 15 ऑगस्टपर्यंत संपूर्ण गावात 100% नागरिकांना जे वयास पात्र आहेत त्यांना लस देण्यात आली. 15 ऑगस्ट रोजी उर्वरित सर्व जणांना लस देण्यात आली. तेव्हा गावाचं उद्दिष्ट 100% पार झालं. तेव्हा 100% लसीकरण झालेल्या या गावात भेट देण्यासाठी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सौभाग्यवती रंजनाताई पाटील या आल्या. त्यांच्यासोबत आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर BT जमादार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे यांची उपस्थिती होती. गावात आलेले या मान्यवरांचं व पथकाचं सरपंच पुष्पाताई गिरधर पाटील, उपसरपंच दिनेश सीताराम पाटील, सदस्य प्रभाकर लक्ष्मण सोनोने, रोहिणी वासुदेव बोरोले, सुनंदा भगवान पाटील, सुवर्णा संजय महाजन, ग्रामसेवक PP चौधरी, राष्ट्रवादीचे गिरधर पाटील आदींनी त्यांचं स्वागत केलं. या लसीकरणकरिता भालोद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्राजक्ता चौहान, डॉक्टर प्रतीक्षा सुरुशे, डॉक्टर राहुल चौधरी, राजोरा उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर जाकीर हुसेन पिंजारी, आरोग्य सहाय्यक राजेंद्र पालवे, आरोग्य सेविका कल्पना बोरोले, संगीता पाटील, वैशाली महाजन, आरोग्यसेवक अल्ताफ देशपांडे, आशा सेविका मनीषा महाजन, मंगला सोनवणे, आशा पाटील, ज्योती ठाकरे, हेमलता नारखेळे, किरण नेते, हर्षल सोनोने आदींनी परिश्रम घेतले. तेव्हा गावात 100% लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल नागरिकांचं कौतुक केलं जात आहे.
फक्त राजुरासाठी राजुरा मला सांगण्यासाठी येते. तुमचं काय वाटत आहे? फक्त रांग दिसली पाहिजे, कोण नाही पीठ झाली. तू यासारखं येईल जमणार नाही घरी तुझ्या. जसे वेळेनुसार येतील. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविशिल्डचा डोस उपलब्ध झाला. तेव्हा गेल्या आठवड्याभरापासून पहिला डोस उपलब्ध नसल्याने सोमवारी सकाळी डोस घेण्याकरिता या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. यात देखील पहिला डोस 100 आणि दुसऱ्या डोससाठी 100 लस उपलब्ध झाल्यामुळे टोकन देऊन जुन्या तहसील कार्यालयामध्ये लस घेण्यासाठी येणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. गेल्या आठवड्याभरापासून यावल येथे कोविशिल्ड लसीचा पहिला डोस उपलब्ध नव्हता. दुसरा डोस मात्र मध्यंतरी आला, तर सोमवारी पहिला डोस उपलब्ध झाल्याने रुग्णालयाकडून जाहीर करताच पहाटेपासून रुग्णालयाच्या बाहेर गर्दी झाली होती. टोकन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. यात पहिला डोस 100 तर दुसरा डोस 100 अशी या ठिकाणी लसीची स्थिती होती. एकूण डोस निहाय टोकन वाटल्यानंतर लस घेण्यासाठी जुन्या तहसील कार्यालयामध्ये नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. क्रमनिहाय या ठिकाणी लसीकरण करण्यात आले. अल्प प्रमाणावर आलेल्या डोसमुळे लस घेण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांच्या पदरी निराशा पडली. तेव्हा या ठिकाणी लसीकरणसाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB वारेला यांच्या मार्गदर्शनाखाली अधिपरिचारिका नेपाली भोळे, संगीता गावित, शकील तळवी, स्नेहल नेरकर, रेणुका पवार आदींनी परिश्रम घेतले. किती नंबर द्या?
यावल शहरात रुग्णांच्या सेवेत प्रथमच भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर सुरू. आता डिजिटल एक्सरेसाठी जळगाव भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरातच डिजिटल एक्सरे सुविधा उपलब्ध. यामध्ये रुग्णांची कंबरदुखी, खोकला, मानदुखी, निमोनिया, गुडघेदुखी, टीबी, छाती व फुफ्फुसांच्या विकारासंदर्भात तपासणी खात्रीशीर केली जाईल व डिजिटल एक्सरेसह रिपोर्टिंगसुद्धा या ठिकाणी मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर, आई हॉस्पिटलच्या शेजारी व श्री कलेक्शनच्या खाली, भुसावळ रोड, यावल. येथील तहसील कार्यालयात चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील धनादेश वितरण करण्यात आले. तसेच गरजूंना रेशन कार्ड व विद्यार्थ्यांना दाखले देखील वितरण झाले. सोमवारी येथील तहसील कार्यालयामध्ये शासनाकडून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यूपश्चात दिले जाणारे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील धनादेश चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. चोपडा विधानसभा मतदारसंघात असलेल्या तालुक्यातील दहिगाव, उंटावत, किनगाव बुद्रुक, गिरळगाव, थोरगव्हाण, मनवेल, दगडी, सावकेळासीम आणि डांबुर्णी या 9 गावातील प्रत्येकी 1 लाभार्थ्याला 20,000 रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच 12 गरजूंना रेशन कार्ड आणि 6 विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे, जातीचे सह विविध दाखले वितरित करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार सौभाग्यवती लताताई सोनवणेसह तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार RK पवार, नायब तहसीलदार RD पाटील, शिवसेना प्रमुख रवींद्र सोनवणे, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, भारसिंग बारेला, सूर्यकांत पाटील, सागर देवांग, भरत चौधरी सर, अझर खाटिक, किरण बारी, विजय कुमार, पप्पू जोशी, मोहन कोळी, सुधाकर पाटील, पिंटू कुमार, राजू पाटील, देविदास महाजन, आशिष झुरकाळेसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्याला राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्याचे जे आपण चेक, हे रेशन कार्ड आणि विद्यार्थ्यांना दाखले वाटप करणार आहोत, त्यासाठी उपलब्ध झालेले आहे. तर प्रथम मी माननीय तहसीलदार सर श्री महेश पवार यांना विनंती करतो की त्यांनी साहित्य स्वागत करावं. वाटप करणार. प्रथम अलकाबाई प्रभाकर पाटील. अलकाबाई प्रभाकर पाटील या ताई. ज्योती त्यानंतर भिकूबाई प्रभाकर भी दगडी. तडवी हसीना रफिक सावखेडा.
निशा किरण साखळी. आणि नितीन जगन्नाथ बडगुजर. शहरातील टायगर ग्रुपकडून देशाच्या 75व्या वाढदिवसाचा उत्सव साजरा करताना आदिवासी पाड्यावर जाऊन आदिवासी बालकांमध्ये खाऊ वाटप करून हा उत्सव साजरा करण्यात आला व आदिवासी बांधवांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पहिलवान तानाजी भाऊ जाधव, खानदेशाध्यक्ष ऋषिकेश बाबा भंडारकर, जळगाव जिल्हा प्रमुख सदस्य डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप यावल शहरतर्फे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरकठोरा या आदिवासी वस्तीवर जाऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला व आदिवासी बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले व तेथील आदिवासी बांधवांना स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व काय असतं याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. या प्रसंगी टायगर ग्रुपचे भूषण फेगडे, निर्मल चोपडे, उज्ज्वल कानडे, रितेश बारी, भूषण नेमाळे, हेमंत फेगडे, अविनाश बारी, स्नेहल फिरके, सिद्धांत घारू, संजय फेगडे, हितू फेगडे, शेखर बाविस्कर, कोमल इंगडे, सागर इंगडे, विजय महाजन, सागर चौधरी, धीरज फेगडे, अनिकेत सोरटे, जयवंत माळीसह आदींची उपस्थिती होती. बिस्किटच्या पुढे दे रे. अर्धा पाकिट तळीच ती आला का इथं भाऊ चालो बेटा. अरे बिस्किटावर सगळं राहू बिस्किटावर हा तो लहान पडे चाल दी बिस्किट घे दिला का नाही बोलायला दिला पाय माहित अरे चॉकलेट दे रे दादू वाले चालू करतो कोणी झाला काय विषय बघू बरं आहे ठिकाण नको पाडा फैजपूर शहरातील रहिवासी तथा आरोग्यसेवक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र सावळा सीम अंतर्गत येणाऱ्या कोळोद उपकेंद्रात कामास असलेले भूषण रमेश पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा करताना सेवाभावी उपक्रम राबवला. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आसराबारी या आदिवासी पाड्यावर त्यांनी जाऊन तेथील मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने शालेय साहित्याचं वाटप केलं. तेव्हा त्यांनी राबवलेल्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
नुकतेच सांगवी खुर्द ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद अध्यक्ष सौभाग्यवती रंजनाताई पाटील यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे सदस्य नानाभाऊ पाटील, प्रल्हादभाऊ पाटील हे देखील होते. गावात त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधून विकास कामासंदर्भात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी मधुकर नारखेडे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, हिरामन पाटील, संजय धनगर, आनंदा धनगर, उल्हास पाटील, सरपंच सौभाग्यवती ज्योती कोळी, उपसरपंच आकाश धनगर, रघुनाथ धनगर, भाजप भटक्यायुक्त आघाडीचे प्रवीण सोनवणे, बाडू पाटील, मयूर कोळी, बाडू कोळीसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शहरात आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत खावटी अनुदान योजनेअंतर्गत अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले. सदरील वितरण नगराध्यक्ष नौशाद मुबारक तळवी व मुबारक फत्तू तळवी यांच्या हस्ते पार पडले. शहरात तसेच परसाळे येथील लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण झालं. शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून शहरात आणि तालुक्यातील परसाळे येथे आदिवासी लाभार्थ्यांकरिता खावटी अनुदान अंतर्गत अन्नधान्य जीवनावश्यक किटची मंजुरी मिळाली होती. तेव्हा नुकतेच याचं वितरण यावल शहर आणि परसाळे गावातील लाभार्थ्यांमध्ये करण्यात आलं. शहरातील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे किट वितरण पार पडले. या प्रसंगी नगराध्यक्ष नौशाद मुबारक तळवी व मुबारक फत्तू तळवी यांच्या हस्ते वितरणास सुरुवात झाली. या प्रसंगी मुलींच्या वसतिगृहाचे अधीक्षक विशाखा बोरकर, राहुल जावडे, निरंजन निंभोरेकर, हुसेन साहेबू तळवी, मजीद तळवी, आरेफा तळवी, महमूद तळवी, अलाउद्दीन तळवी, यासिन तळवी, मुस्तफा तळवीसह यावल व परसाळे येथील आदिवासी बंधू भगिनी उपस्थित होते. बाहेर द्यावं लागेल एकूण दादा नाही उचलणार इकडे उभे राहा तुम्ही. नाही हा सर आला तर चालेल. तुम्ही मागे सरकार थोडं मागे सरकार. अंजाळे गावात स्वातंत्र्य दिनानिमित्त आजी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबाचा गौरव करण्यात आला. गावातील माजी सैनिक भास्कर गिरधर सपकाळे, माजी सैनिक स्वर्गीय पंडित सपकाळे यांच्या पत्नी निर्मला पंडित सपकाळे, माजी सैनिक स्वर्गीय बापू सपकाळे यांच्या पत्नी पुष्पा बापू सपकाळे व सध्या भारतीय सैन्य दलात सेवात असलेले दीपक कोळी यांचे वडील सुरेश केशव सपकाळे यांचा ग्रामपंचायतीमध्ये शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायतच्या सरपंच सौभाग्यवती नलिनी यशवंत सपकाळे, उपसरपंच दीपक चौधरी, सदस्य धीरज कोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी सैनिक भास्कर सपकाळे यांनी विचार व्यक्त करताना गावात अशा पद्धतीने सत्कार झाल्याबद्दल त्यांनी गावकऱ्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं आभार व्यक्त केले आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते. तालुक्यातील इचखेडा येथे चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचं भूमिपूजन पार पडलं. इचखेडा गावात भूमिपूजनकरिता आलेल्या सौभाग्यवती लताताई चंद्रकांत सोनवणे यांचं स्वागत रेश्मा तळवी, पोलीस पाटील नसीमा तळवी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गावकऱ्यांनी गावातील विविध समस्या आमदार लताताई सोनवणे यांच्यासमोर मांडल्या. तसेच इचखेडा चौफुली ते इचखेडा गाव खालकोट हा रस्ता डांबरीकरण करावा, गावात पाण्याची टाकी बांधण्यात यावी, अंगणवाडीसाठी निधी द्यावा आदी विविध मागण्या त्यांनी या प्रसंगी आमदार लताताई सोनवणे यांच्याकडे केली. तसेच या गावात स्वातंत्र्य काळापासून बस सेवा नाही आहे, तेव्हा येथे बस सेवा मिळावी अशी देखील त्यांनी मागणी केली. या प्रसंगी उखरडू तळवी, सायबू तळवी, मुबारक तळवी, लुकमान तळवी, उस्मान तळवी, सुजात तळवी, फिरोज तळवी, निसार तळवी, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, युवा सेना तालुका प्रमुख गोटू सोनवणे, शिवसेना यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, भारसिंग बारेला, सूर्यकांत पाटील, सागर देवांग, भरत चौधरी सर, अझर खाटिक, किरण बारी, विजय कुंभार, पप्पू जोशी, मोहन कोळी, सुधाकर पाटील, पिंटू कुंभार, राजू पाटील, देविदास महाजन, आशिष झुरकाळेसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावल शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त सातपुडा वाल्मिकी मेहतर समाज बहुउद्देशीय संस्थेकडून शहरात वृक्षारोपण करण्यात आले. सदरील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी सैनिक किरण विठ्ठल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तर नगरपालिकेतील आरोग्य निरीक्षक राजेंद्र गायकवाड, मोरेश्वर फेगडे, कामगार संघटनेचे अजय बळे, उमेश घारू, भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जातीचे जिल्हा उपाध्यक्ष बबलू भाऊ घारू, विनोद बारसे, राजू धोबी, संजय घारू, दिनेश घारू, अमर चांगरे, विक्की जेदे, मयूर घारू, जतीन बारसे, जितू घारू, महेंद्र बारी, लखन घारू, गोलू घारू, अनिकेत घारू, अंकुश घारू यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी व मान्यवरांचं सातपुडा वाल्मिकी मेहतर समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अविनाश उर्फ जुगल घारू यांनी आभार व्यक्त केले आहे. तालुक्यातील मालोद येथील जीर्ण झालेली पाण्याची टाकी दुरुस्त करण्याची मागणी हिंदवी स्वराज्य सेनेकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच त्यांनी ग्रामपंचायतमध्ये दिले आहे. मालोद तालुका यावल येथील श्रीराम मंदिराच्या मागील बाजूस जुनी पाण्याची टाकी आहे. सदरील पाण्याची टाकी प्रचंड प्रमाणात जीर्ण झाली असून ती कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तेव्हा ही जीर्ण धोकेदायक पाण्याची टाकीचा वापर बंद करण्यात यावा, नवीन जलकुंभ बांधण्यात यावा अशी मागणीचं निवेदन हिंदवी स्वराज्य सेनेकडून ग्रामपंचायतकडे देण्यात आले. यासोबत गावात महिलांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावे अशी देखील त्यांची मागणी आहे. सदरील निवेदन देताना हिंदवी स्वराज्य सेनेचे अध्यक्ष योगेश पाटील, बाजीराव पाटील, दिलीप पाटील, महेश पाटील, स्वप्नील पाटील, नरेश पाटील, शंकर पाटील, मनोज पाटील, तेजस पाटील, महेश पाटील, मोहन पाटील, जितेंद्र सरोदे आदींची उपस्थिती होती. कोरपावली गावाचे जावई शहीद मेजर अब्दुल गनी पटेल यांच्या प्रतिमेचं गावात अनावरण करण्यात आलं. भारताच्या 75व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव दिनानिमित्त कोरपावली ग्रामपंचायततर्फे माजी सरपंच जलील सत्तार पटेल यांनी तलाठी कार्यालय येथे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली. तसेच धुळे जिल्ह्यातील चिंचवार गावातील सुपुत्र आणि कोरपावली गावचे जावई शहीद मेजर अब्दुल गनी पटेल यांच्या प्रतिमेचं अनावरण ग्रामपंचायत कोरपावली येथे करण्यात आलं. याप्रसंगी सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, तलाठी मुकेश तायडे, पोलीस पाटील सलीम तळवी, नारायण अडकमोल, मुक्तार पटेल, माजी सरपंच जलील पटेल, माजी सरपंच कविताताई कोळंबे, ग्रामपंचायतचे सदस्य दीपक नेते, सत्तार तळवी, अरिफ तळवी, हुरमत तळवी, हाफशान तळवी, भारती नेते, सपना जावडे, कयूम पटेल, किसन तायडे, सलीम तळवी, समीर तळवी सह नागरिकांची उपस्थिती होती. तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीमध्ये कार्यालयाचं ध्वजरोहण सैनिक योगेश पाटील यांच्या आई व सरपंच सौभाग्यवती आशाबाई सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपसरपंच मनोहर पांडुरंग भालेराव, ग्रामपंचायत सदस्य सूर्यभान निंबा पाटील, शांताराम अरुण पाटील, माधुरी विलास कोळी, भावना समाधान ठोके, सरला बाबूलाल पाटील, ग्रामसेवक दिनेश पाटील, ग्रामपंचायतचे कर्मचारी ईश्वर पाटील, मोहन चावरे, मंगला सुलताने, जिजाबाई कोळी, दगूबाई ठोके, सरलाबाई पाटील, साहेबराव पाटील, भगवान पाटील, सुरेश पाटील, विनोद कोळी, दिवाकर पाटील, विलास कोळी, भरत पाटील, विनोद पाटील, विजय पाटील, गणेश भालेराव, रोहिदास पाटील, अरुण पाटील, शांताराम पाटील, शंकरराव मगरे, बाबूलाल पाटील सह संपूर्ण गावातील मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती.
सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, आपली गावकरी मंडळी, मी यांना विनंती करतो की जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण ध्वजारोहणासाठी उपस्थित राहायचं. येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर आदिवासी एकता विद्यार्थी परिषदकडून उपोषण सुरू करण्यात आले आहे. यात आदिवासी विद्यार्थी एकता परिषदच्या वतीने सन 2018-19 मध्ये एकलव्य महिला आदिवासी स्वयंसहायता बचत गटाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचा मक्ता देण्यात आला होता. तसेच या संपूर्ण प्रकरणात गृहपाल DB पाटील यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप संबंधित उपोषणकर्ते यांनी केला आहे व 13 ऑगस्टपासून संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सुनील गायकवाड, जिल्हाध्यक्ष करण हरदास सोनवणे, जिल्हा सचिव यशवंत आहिरे, तंट्या व्हील ब्रिगेडचे महेंद्र मोरे, कृष्णा मोरे यांनी यावल येथील एकात्मिक आदिवासी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणकर्त्यांची प्रकल्पाधिकारी विनीता सोनवणे यांच्यासह अनेकांनी भेट घेतली आहे व त्यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र आदिवासी एकता परिषदकडून करण्यात आलेले हे सर्व भ्रष्टाचाराचे आरोप हे गृहपाल DB पाटील यांनी खोडून काढले आहेत. त्यांनी यावल न्यूजशी बोलताना काय सांगितले हे आपण ऐकूया. नमस्कार, मी DB पाटील शासकीय सेवेमध्ये क्लार्क या पदावर गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. कामप्रती असणारी माझी निष्ठा आणि आदिवासी बांधवांविषयी असणारी सेवा यामुळे प्रशासनाने मला आदिवासी विद्यार्थी वसतिगृह या ठिकाणी प्रभारी गृहपाल म्हणून, त्यानुसार मी अतिशय तळमळीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना सुख सोयी सुविधा आणि शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर आहे. आदिवासी विद्यार्थी वसतिगृह हे नवीन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ बांबोरी या क्षेत्रामध्ये 2016 या वर्षात त्या ठिकाणी सुरू झाले असून मी प्रभारी म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना पाण्याची अडचण त्या ठिकाणी वेळोवेळी निर्माण होत असल्याने प्रशासनाच्या सूचनेनुसार पाण्याचा टँकरचे टेंडर प्रशासनाने काढले. त्यानुसार नियमाचे ज्यांचे टेंडरचे प्रस्ताव योग्य होते त्यांना टेंडर देण्यात आला आणि त्यानुसार दररोजचे टँकरने पाणी पुरवठा होऊ लागला. या संदर्भात कोणत्याही प्रकारे कुठेही कोणत्याही गैरकारभार झालेला नसून टेंडर देणाऱ्या व्यक्तींना शासनाच्या नियमानुसार पाण्याचे देयक हे दिले गेलेले आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार झालेला नाही. तथापि विद्यार्थ्यांना देखील पाणी पुरवठा योग्य वेळेवर झालेला आहे. या संदर्भात करण सोनवणे ही व्यक्ती हिने देखील टेंडर मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांची काही कागदपत्र अपुरे असल्या कारणाने नियमामध्ये त्यांचे टेंडर प्रस्ताव बसत नसल्याने त्यांना प्रशासनाने टेंडर दिले नाही. यामध्ये टेंडर दिलेले नाही. यात माझी वैयक्तिक कोणतीही चूक नाही. यापूर्वी त्यांनी सिद्धार्थ हॉस्टेलला टेंडर अशाच पद्धतीने पाणी पुरवठा, पिण्याच्या पाण्याचे पाणी पुरवठा केलेला होता. मात्र नंतरही टेंडर हवा आहे आणि ही अभिलाषा बाळगून त्यांना कोणत्याही प्रकारे कागदपत्र अपुरे असल्याने आणि नियमामध्ये बसत नसल्याने टेंडर न मिळाल्याने त्यांनी माहिती अधिकाराचा गैरवापर करून टेंडर न मिळाल्यामुळे हा आकाश काढत यामुळे आरोप लावत आमच्यावर विविध आरोप लावले आणि आता यावर प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात बाहेर ते 15 ऑगस्टपासून 1 दिवस आधीपासून उपोषणाला बसलेले आहेत. मला एकच सांगायचे आहे, कारण
सोनवणे जी आपण उपोषणाला बसतात, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी बसतात, आम्ही कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार केले. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.